चहा बनवताना तुम्ही या चुका करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. टिप नंबर 1, फ्रीजमधून दूध बाहेर काढून ठेवा. एका पातेल्यामध्ये हाय फ्लेमवरती आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे. मसाल्यांमध्ये अद्रक, लवंग, एक काळी मिरी आणि गवती चहा घ्यायचा आहे. यांना कुटून घ्यायचं आहे, किसून घ्यायचं नाही. किसून जर घेतलं तर चहा ही कडू लागते. आता हे पाणी 1 ते 2 मिनटं आपल्याला छान उकळू द्यायचं आहे. 1-2 मिनटानंतर यामध्ये पत्ती टाकायची आहे आणि साखर टाकायची आहे. हे जास्त वेळ उकळू द्यायचं नाही, नाहीतर चहा ही कडू होते. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर या स्टेजला आपल्याला दूध टाकायचं आहे आणि 1 ते 2 मिनटंच उकळून घ्यायचं आहे. दूध टाकल्यानंतर चहा जर जास्त उकळवली तर ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. फ्रीजमधून दूध काढण्याचे असे कारण की जर ते थंड दूध आपण चहा बनवताना टाकलं तर चहाला तेलकटपणा येतो, म्हणून आपल्याला दूध हे थोडा वेळ बाहेर काढून ठेवायचं आहे. आलं टाकल्याच्या नंतर चहा फुटत असेल तर त्यासाठी पाण्यामध्ये आधी आलं टाकायचं आहे, नंतर दूध टाकायचं आहे. त्यामुळे तुमची चहा फुटणार नाही. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.